नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सायली आणि अर्जुन दोघेही हनीमूनसाठी आलेले असतात. तर त्यांच्या रूममध्ये असताना सायलीला खूप थंडी वाजत असते. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि सायलीला विचारतो की काय झालं मिसेस सायली, तुम्हाला थंडी वाजतीये का? तर सायली मान हलवत हो बोलते. तर अर्जुन लगेच सायलीला शॉल देतो आणि सायलीच्या अंगावरची ताप चेक करतो. अर्जुन थर्मामीटरने देखील सायलीची ताप चेक करतो. अर्जुन चेक करतो तर सायलीला ताप नसते. अर्जुन खूपच धावपळ करत असतो. तर सायली अर्जुनला समजावत सांगते, अहो तुम्ही धावपळ नका करू, मी बरी आहे. तेवढ्यात अर्जुनने सायलीसाठी मागवलेला चहा येतो. अर्जुन सायलीला चहा देतो. चहा पिल्यानंतर सायलीला जरा बरं वाटायला लागतं. त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो, काय झालं होतं नेमकं तिथे? म्हणजे तुम्ही स्विमिंग पूलमध्ये कसे काय पडलात? तुमचा बॅलन्स गेला का? तर सायली अर्जुनला सांगू लागते की तुम्ही गेल्यानंतर मी सुद्धा तिकडेच यायला निघाले होते आणि स्विमिंग पूल जवळ येऊन थांबले मी. मला असं वाटतंय की कुणाचा तरी चालताना धक्का लागला आणि मी पडले पूलमध्ये. तर सायलीच्या या सगळ्या बोलण्यावरती अर्जुन लगेच विचार करायला लागतो की चुकून धक्का लागला म्हणजे चुकून जर धक्का लागला आणि इतक्या जोरामध्ये तुम्ही स्विमिंग पूलमध्ये पडलात, वेगळं नाही वाटत आहे का हे सगळं? बट इट्स ओके, आता तुम्ही ठीक आहात ना? मग काही नाही, जास्त टेन्शन नका घेऊ, तुम्ही चहा प्या. आणि सायली चहा पिऊन झाल्यानंतर अर्जुन तिला झोपायला लावतो. सायली पडते तर तिला सगळा स्विमिंग पूलमध्ये घडलेला प्रकार आठवत असतो. म्हणजेच की ती पूलमध्ये कशी पडली. तर सायली लगेच रचकून उठते. अर्जुन सायलीला विचारतो की काय झालं? तर सायली सांगते, मी आत्ता नाही झोपत, मी जरा वेळ इथे बसते. अर्जुन सायलीला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही बसा इथे, मी जेवणाचं काहीतरी बघून येतो. आणि अर्जुन तिकडनं निघून जातो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सगळे जेवण करत असतात. पूर्ण आजी आल्यामुळे सगळेच खूप खुश असतात. तर प्रताप म्हणतो, एखाद्या ट्रिपला गेल्यानंतर एवढी मजा होणार असेल ना, तर कल्पना आपणही जाऊया ट्रिपला. तर प्रतापच्या सगळ्या बोलण्यावरती सगळेच मोठ्याने हसायला लागतात. तर मध्येच अस्मिता म्हणते, या ट्रिप बिप सगळ्यांच्या नशिबात नसतात, त्याला वेगळंच लक लागतं. पूर्ण आजी कल्पना विचारते की मी आल्यापासून बघती अर्जुन मला कुठेच दिसला नाही, ऑफिसला गेलाय का तो? आणि ती मुलगी सुद्धा स्वयंपाकघरात लुडबुड करताना नाही दिसली. तर लगेच अस्मिता म्हणते, अय्या म्हणजे तुला अजून माहीतच नाहीये ना? अगं पूर्णाई, तू नव्हती ना तेव्हा या लव्ह बर्डचं तर रानच मोकळं झालं होतं. ते माथेरानला गेलेत हनीमूनला. अस्मिताचं हे बोलणं ऐकताच पूर्णाजी खूपच चिडते. प्रताप कल्पनाला म्हणते, कल्पना हे खरं आहे का? तुमच्या गप्प राहण्यातच मला उत्तर भेटलंय. अगं त्यांनी मनमानी करायची ठरवली आणि तुम्ही करू दिली. तर लगेच कल्पना म्हणते, नाही पूर्णाजी, त्यांनी नाही ठरवलं, मीच ठरवलं. अर्जुन सायलीला सरप्राईज म्हणून मीच त्यांचं माथेरानचं बुकिंग करून दिलं. अश्विनी म्हणतो, अगं दादा नाहीच म्हणत होता, कारण त्याला इथे खूप वर्कलोड होतं. आणि वहिनी तर म्हणे आता बुकिंग केलंय तर सगळेच जाऊयात, पण आम्हीच म्हणालो की तुम्हीच जा. कल्पना म्हणते, आणि त्यांचं लग्न अशा परिस्थितीमध्ये झालंय की त्यांच्या हनीमूनचा प्रश्नच नाही आला. बिचारी मुलं कुठेच बाहेर फिरायला गेलेली नव्हती ना, म्हणून मी त्यांना पाठवलं. पूर्णाजी काय फारशी चिडलेली नसते, त्यामुळे मध्येच आगीत तेल ओतण्यासाठी अस्मिता म्हणते, पण पूर्णाजीने तर अजून त्यांचं लग्न एक्सेप्टच केलेलं नाहीये ना. तर अश्विन अस्मिताला उत्तर देत म्हणतो, याचा अर्थ त्यांचं लग्न झालंच नाही असं तर होत नाही ना. पूर्णाजी, अगं आता तूच सांग, मम्माचं काय चुकलं? तर लगेच पूर्णाजी म्हणते, आता तुझ्या मम्मानेच ठरवलंय सगळं, तर मी काय बोलणार? अस्मिता म्हणते, अगं तू सासू आहेस का मम्मा आहे? कल्पना लगेच अस्मितावरती ओढत म्हणते, अस्मिता जिथे तुझा संबंध नाहीये तिथे बोलूच नको, आणि मुळात हा विषय काढण्याची काहीच गरज नाहीये. पूर्णाई बऱ्याच दिवसाने आलीये, तिला जरा शांतपणे जीव दे. पूर्णाई तू कर जेवण. लगेच पूर्णाजी जेवण करायला लागते. तर लगेच अस्मिता स्वतःशीच म्हणते, पूर्णाई पण ना नको तिथे बरोबर गप्प बसते. आता तन्वीच्याच हाताला काहीतरी लागायला हवं, म्हणजे पूर्णाजीकडे परत काढी टाकता येईल. त्यानंतर इकडे दुसरीकडे अर्जुन बाहेर येऊन बसलेला असतो. तर अर्जुन स्वतःचीच विचार करत असतो की पूलमध्ये पडल्यानंतर मिसेस सॅली खूप घाबरल्या. त्यांना ना थोडं रिलॅक्स करायला पाहिजे, त्यांचं मन फ्रेश होईल असं काहीतरी करायला पाहिजे. पण काय करू मी? अर्जुनला काय करावं काही सुचत नाही. अर्जुन लगेच उठतो आणि उठल्यानंतर अर्जुनचा धक्का एका माणसाला लागतो, त्यामुळे त्याचे कागद खाली पडतात आणि अर्जुन लगेच तो कागद उचलतो. त्यावरती अर्जुनला काहीतरी ॲड दिसते. अर्जुन त्यांना विचारतो, हे माथेरानमधले साईड सीन आहेत का? तर ते माणसं म्हणतात, हो हो, आम्ही आत्ता तिथेच बघायला जातोय. तर अर्जुनला लगेच आठवतं की फ्रेंड्स मूनमध्ये साईड सीन करायला आवडेल आणि अर्जुन लगेच सायलीकडे जातो. सायलीकडे येताच सायली विचारते की काय झालं? तर अर्जुन सांगू लागतो, मला असं वाटतंय की आपला फ्रेंड्स मून जरा अर्धवट राहिलाय. चला आता तुम्ही रेडी व्हा, आपण पटकन बाहेर चाललोय साईड सीन साठी. हा आपला मधु मून वाला साईड सीन नसेल, हा फ्रेंड्स मून वाला साईड सीन असेल. तुम्ही उगाच टेन्शन घेताय, पटकन रेडी व्हा. त्यानंतर इकडे दुसरीकडे प्रिया तिच्या रूममध्ये बसलेली असते.
तेवढ्यात तिला अस्मिताचा फोन येतो. तर अस्मिता प्रियावरती ओढत म्हणते, चाललंय काय ग तुझं? त्या माथेरानच्या हवेमध्ये रमली की काय? एक फोन नाही, मेसेज नाही, काय चाललंय तुझं? तर अस्मिताचं हे सगळं बोलणं पाहता प्रिया स्वतःशीच म्हणते, मी हिची नोकर वाटले का? श्वास घेतला तरीही हिला सांगायचं? प्रिया सांगू लागते, अगं ते सायली आणि अर्जुनच्या मागे जायचं होतं ना, म्हणून मी विसरून गेले, नाहीतर मी करणार होते तुला कॉल. अस्मिता विचारते, ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या हाताला काही लागतंय की नाही? इथे अर्जुन त्या दोघांचे रोमॅन्टिक फोटोज पाठवायचं, व्हिडिओज पाठवायचे थांबतच नाहीयेत. प्रिया मात्र अस्मिताला सांगत असते, की अगं मी त्यांच्या मागे आहेच, पण ते खोटे नवरा बायको आहेत हे पुरावे मिळणे खूप अवघड आहे. अगं हे रिसॉर्ट तुझ्या डॅडचे फ्रेंड्स आहे ना, तर ते इतके खरे नवरा बायको असल्याचं नाटक करतायत की एखाद्याला असं वाटेल की ते खरंच खरे नवरा बायको आहेत. अस्मिता म्हणते, अगं असं काय करतेयस? अगं तू काहीही कर आणि पुरावा मिळव, वाटलंच तर त्यांच्या रूममध्ये घुस. तर प्रिया स्वतःशीच म्हणते, तू सोड मला ऑर्डर, तुला तिथे AC मध्ये बसून मला हे कर ते कर म्हणायला काय जातंय? अस्मिता म्हणते, अगं लक्षात ठेव, आपल्याला असा चान्स परत नाही मिळणार. माझंच चुकलं, मी यायला पाहिजे होतं तुझ्याबरोबर, म्हणजे मला त्यांचं खोटं नातं एक्सपोज करता आलं असतं. अस्मिताचं हे बोलणं पाहता प्रियाला खूपच राग येत असतो, पण प्रिया तिचा राग कंट्रोल करत म्हणते, हो ना गं, अगं मी तुझ्या इतकी टॅलेंटेड नाहीये ना गं. अगं खरंच सॉरी, पण मी प्रयत्न करतीये. अस्मिता म्हणते, अगं आता काहीही करू मला कॉल कर, मी तुझ्या कॉलची वाट बघतीये. आणि ते दोघीही फोनवरती बोलून फोन ठेवून देतात. तर प्रिया लगेच चिडत म्हणते, जो उठतो तो मलाच अक्कल शिकवतो. ही म्हणतीये की अर्जुन सायलीच्या मागावरती जा, इथे चेहरा लपवा, पकडलं जायचो, ही सगळी मेहनत मी एकटीने करायची आहे का? त्यानंतर इकडे दुसरीकडे सायली इकडे तिकडे फिरत असते. तेवढ्यात तिला कुसुमताईचा फोन येतो आणि सायली कुसुमताईला सांगते, कुसुमताई मी एकदम ठीक आहे. कुसुमताई मात्र म्हणते, तू वरवरती म्हणशीनच ग मी ठीक आहे. आणि त्यात एकतर त्या माथेरानचं वातावरण खूपच गार आहे. कुसुमताई विचारते की कशी आहेस तू? तर सायली म्हणते, अगं मी एकदम ठीक आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. तर कुसुमताई म्हणते, तुझ्यावरती खूप विश्वास आहे ग, पण त्या चिडक्या बिब्यावरती नाही. त्याचा कधी तोल जाईल ना सांगता येत नाही. तर सायली म्हणते, अगं काय करतीयस आणि काय बोलतीयस तू हे सगळं? कुसुमताई लगेच म्हणते, आणि हो त्याचा कसा तोल जाईल? त्याचा तोल गेल्यानंतर मी त्याचे हातपाय नाही तोडून ठेवणार का? सायली मात्र चिडत म्हणते, अगं कशात काहीच नसताना तू अशी सतत का बोलत असतेस? कुसुमताई म्हणते, अगं सायली तुझा आवाज का असा घाबरल्यासारखा येतोय? जर काही प्रॉब्लेम असेल तर मला आत्ता सांग, मी आत्ता इथनं उठून त्या माथेरानला येईल. तर सायली कुसुमताईला समजावत सांगते, अगं कुसुमताई तसं काहीच नाहीये. अगं तुझ्या डोक्यामध्ये सतत जे विचार सुरू आहेत ना, त्याचा वैताग आलाय मला. कुसुमताई सायलीचं जरा जास्तच डोकं खात असते, त्यामुळे सायली फोन बंद करून टाकते. तर सायली स्वतःशीच म्हणते, कुसुमताईला जसं वाटतंय तसं इथे काही घडतच नाहीये, पण मला इतकं अस्वस्थ का वाटतंय? त्यानंतर इकडे दुसरीकडे साक्षी चैतन्याच्या घरी आलेली असते. तर चैतन्य साक्षीसाठी ब्लॅक कॉफी घेऊन येतो. तर साक्षी म्हणते, ठेव तिथे. साक्षी तिच्या हाताला नेलपेंट लावत असते, त्यामुळे चैतन्य तिला स्वतःच्या हाताने कॉफी पाजतो. साक्षी चैतन्याच्या त्या भोळेपणाचा जरा जास्तच फायदा घेत असते. साक्षी चैतन्याला म्हणते, मला ना खरंच खूप भूक लागलीये, ती कॉफी ठेवून दे, मला खायला काहीतरी कर. तर चैतन्य लगेच किचनमध्ये येतो आणि साक्षीला म्हणतो, फर्स्ट क्लास सँडविच करतो, 2 मिनिटात रेडी होतील. चैतन्याचं हे सगळं वागणं पाहता साक्षी स्वतःशीच म्हणते, हे माझ्या ताटाखालचं मांजर आता लवकरच अर्जुनला नखं मारायला लागणार आहे. तो दिवस आता लवकरच यायला हवा. त्यानंतर इकडे दुसरीकडे सायलीला अर्जुन कुठेच दिसत नसतो. तर सायली अर्जुनला आवाज देत असते. अर्जुन दिसत नसतो म्हणून सायली खूपच घाबरून गेलेली असते. तेवढ्यात मागणं अर्जुन घोडा घेऊन येतो आणि सायलीला म्हणतो, घोडा पाहिजे का? अर्जुन सायलीला म्हणतो, आज मी तुम्हाला अख्खं माथेरान फिरवणार आहे. अर्जुन सायलीला म्हणत असतो, चला बसा लवकर घोड्यावरती. सायली पुढे पुढे जात असते आणि अर्जुन तिच्या मागे मागे येत तिला म्हणत असतो, मॅडम अहो थांबा. अर्जुन म्हणतो, अहो आपलं ठरलंय ना आता हे फ्रेंड्स म्हणून, तर का करताय असं? बघा हे माथेरान किती सुंदर आहे, इथली शांतता, इथलं नेचर. ॲज अ फ्रेंड तरी आपण एन्जॉय करू शकतोच ना. अहो आपला मधुचंद्र नाहीये, सो ते विसरा आणि सो स्माईल करा आणि चला माझ्याबरोबर. ॲटलिस्ट मम्माला दाखवण्यासाठी आपल्याला फोटो क्लिक करायला हवेत. सायली देखील म्हणते, आता काय नाईलाज आहे माझा, चला. अर्जुन सायलीला हसवण्यासाठी जरा जास्तच नाटकं करत असतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सायली माथेरानमध्ये इकडे तिकडे फिरत असते. तेवढ्यात ती एका तलावाच्या कडेला जाऊन उभी राहते आणि सायलीचा एका दगडावरनं पाय घसरणार. तेवढ्यातच तिला अर्जुन पकडतो. प्रिया देखील सायलीचा हा सगळा प्रकार पाहत असते. अर्जुन सायलीला पडता पडता वाचवतो, त्यामुळे सायली खूपच घाबरलेली असते. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.